न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बाभळगावात हजरत मलंग शाहवली दर्गा शरीफ उर्स उत्साहात साजरा। लातूर तालुक्यातील बाभळगाव येथील सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख, माजी मंत्री आमदार अमित विलासरावजी देशमुख, आमदार धीरज विलासरावजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसिद्ध हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले हजरत मलंग शाहवली दर्गा उर्स परंपरेनुसार गावातील रफिक गुलाब सय्यद फकीर यांच्या घरून मिरवणुकीला गावात वाजत गाजत रविवारी सायंकाळी सुरुवात झाली। ही मिरवणूक लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या गडीवर पोहोचली। तेथून संदलची मानाची चादर घोड्यावर ठेवून मुख्य मिरवणुकीला सुरुवात झाली। ग्रामस्थांच्या वतीने चादर अर्पण करून दरूद फातिहा पठण करून महाप्रसादाचा वाटप करण्यात आला। यावेळी माजी सरपंच सुधाकर जोशी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष महादेव देशमुख, पोलीस पाटील मुक्ताराम पिटले, दयानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष अयूब शेख, मलंग शाहवली दर्गा शरीफ संदल समितीचे संयोजक व पुजारी गुलाब सय्यद, बंदी नवाज सय्यद, रफिक सय्यद, शुकूर सय्यद, काशिम सय्यद, शादुल सय्यद, लतीफ सय्यद, इमाम सय्यद, इस्माईल सय्यद, कादर सय्यद, बाबासाहेब देशमुख, रामदास देशमुख, तानाजी जाधव, सतीश देशमुख, श्रीकृष्ण पिटले, हाजी लतीफ शेख, हाजी पैगंबर शेख, पत्रकार कलीम पठाण, ग्रामीण पोलीस स्टेशनचे बीट अंमलदार तांबोळी साहेब, जलील शेख, अहमद पठाण, बाळू स्वामी, उमेश देशमुख, दगडू आवटे, महबूब शेख, जहांगीर पठाण, साधुराम मस्के, अमर बोईनवाड, शिवाजी जाधव, मिलादी जमीर भाई बोरीवाले, राहुल शेख, साबिर भाई चिस्ती, जुल्फिकार चिस्ती आदींसह गावातील नागरिक, भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्ते, टोली लातूर मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे। आपण आलेलो आहोत बाभळगाव येथील मलंग शाहवली दर्गा। गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात उरूस साजरा केलेला आहे। तरी आपण आलेलो आहोत दर्ग्याचे मुंजेवार बंदी नवाज सय्यद यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। तर ते बघूया। दैवत म्हणजे आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब, अमित भैया देशमुख साहेब व धीरज साहेब देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सूचनेनुसार गावातील प्रत्येक कार्यक्रम हा साजरा होतो। त्यातीलच एक बाभळगाव येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत मलंग शाहवली दर्गा संदल उरूस हा अत्यंत शांतमय वातावरणात व पारंपरिकरित्या साजरा करण्यात आला। यामध्ये सर्वात मोठं योगदान जे आहे ते ग्रामस्थांचं आहे की ते जातपात पाहिली जात नाही किंवा कुठल्याच प्रकारचा भेद केला जात नाही। सर्वच जाती धर्माचे लोक एकत्र येऊन हा उरूस साजरा करतात आणि त्यामध्ये आम्ही त्या देवस्थानचे पुजारी, मी म्हणजे आमची टोटल भाऊ जेवढे पण आहेत आमचे 5-7 भाऊ किंवा 10-12 भाऊ असतील, सर्वांच्या सहकार्याने आम्ही तिथे सेवेकरी म्हणून आज नाही कमीत कमी आमच्या 3 पिढ्यापासून आम्ही तिथे सेवा करत आहोत। आणि ह्या कार्यक्रमाला गावातील लहान थोर वृद्ध महिला सर्व लोकांचा आम्हाला पूर्ण पाठिंबा आहे आणि कार्यक्रम साजरा करण्यामध्ये आणि यशस्वीरित्या पार पडण्यामध्ये सर्वात मोठं जे योगदान असेल तर माझ्या बाभळगाव येथील सर्व गावकऱ्यांचं आहे। आणि तो उत्सव प्रत्येक वर्षी अक्षय तृतीया जे की आपण 3:30 मुहूर्त मी माझ्या वतीने आभार मानतो।